वीर तानाजी मालुसरे यांना आमचा मानाचा मुजरा. जय शिवराय. ज्यावेळी छत्रपती शिवरायांनी सन 1645ला आपल्या सवंगड्यांसह स्वराज्य निर्मितीची शपथ रायरेश्वर गडावर घेतली, त्यावेळी तानाजी मालुसरे हेही हजर होते. स्वराज्य निर्मितीमध्ये फार मोठे योगदान तानाजी मालुसरे यांचे होते. छत्रपती शिवरायांच्या वेळी आग्र्याहून पलायन करून स्वराज्यात परत आले तेव्हा जून 1665मध्ये मोगलांना दिलेले 23 किल्ले पुन्हा सर करण्यास प्रारंभ केला. त्याचवेळी कोंढाणा उर्फ सिंहगड स्वराज्यात अद्याप आलेलं नाही याची मोठी खंत छत्रपती शिवरायांना आणि माँसाहेबांना लागून राहिलेली होती. अशाच वेळी तानाजी मालुसरे आपला मुलगा रायबा याचे लग्नाचे निमंत्रण देण्याकरिता राजगडवरती आले होते. त्यांना हे समजता तानाजी म्हणाले, सिंहगड घेण्याच्या मोहिमेची जबाबदारी महाराज माझ्यावर सोपवावी. आधी लगीन कोंढाण्याचे आणि मग माझ्या रायबाचे, असे म्हणून तानाजींनी सिंहगडाची मोहीम चालू केली. दिनांक 4/2/1670 रोजी तानाजी मालुसरे आपल्या निवडक मावळ्यासह कोंढाणा किल्ला सर करण्यासाठी छत्रपती शिवरायांचा व माँसाहेबांच्या आशीर्वादासह रवाना झाले. मोहिमेवर जाणे अगोदर तानाजी छत्रपती शिवरायांना म्हणाले होते, किल्ला सर करत असताना जर माझा मृत्यू झाला तर माझ्या रायबाचे लग्न तुम्ही लावा. तानाजी सह मावळ्यांनी तुटलेल्या द्रोणागिरी कड्यावरून दोर व इतर लढाईची साहित्यासह अंधारात गडावर पोचले. एकच कापाकापी सुरू झाली तेवढ्यात मोगलांचा सरदार उदयभान राठोड आणि तानाजीची समोरासमोर नजरानजर झाली आणि दोघांची लढाई जुंपली. अशात तानाजीची ढाल तुटली. आपला शेला हाताला गुंडाळून आवेशाने तानाजी उदयभानवर तुटून पडले आणि घात झाला. उदयभानचा एक घाव तानाजीच्या वर्मी लागून तानाजी खाली कोसळले. त्यावेळी लगेच 80 वर्षाच्या सेलर मामाने युद्धाची धुरा सांभाळली. त्यांना मोठी साथ सूर्याजी यांनी दिली. मावळ्यांनी मोगलांच्या सैन्याची दाणादाण ओढून अखेर कोंढाणा ताब्यात घेतला. सूर्याजीने गवताच्या गंजीला आग लावून गड घेतल्याचा संकेत छत्रपती शिवरायांना दिला. छत्रपती शिवरायांना आनंद झाला, परंतु त्याचवेळी तानाजी धारातीर्थी पडल्याची खबर समजता त्यांना अतिशय दुःख झाले. तानाजीचा मुलगा रायबा याचे लग्न तर महाराजांनी लावून दिलेच, परंतु कायमस्वरूपी रायबाला स्वराज्यात नोकरी दिली. अशा या वीर तानाजी मालुसरे व अज्ञात स्वराज्यवीरांना आमचा मानाचा मुजरा. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय जिजाऊ.